मला 1-2 कमेंट पण नाही ताई तुम्ही अशाच कॉमेडी व्हिडिओ बनाडत जा, तुम्ही ते साडासना व्यवसाय जो चालू करेल ते नका करू तुम्ही, तुम्हाला प्रोफाईल शोभच नाही का बा, मला संसार पाणी नाही आहे. आणि तुम्हासारखा मटमुंग म्हणजे जास्त कमेंट करेल त्यासल्या तुम्हासारखा मटमुंगच ना मुळेच आज आपला मराठी माणूस व्यवसायापासून वंचित आहे. आणि या मारवाडी गुजर लोक जे आहेत त्या चांगला म्हणीसन पुढे येतच, कारण त्यासने जी विचारसरणी ना ती पण ब्रॉड आहे. आज एखादा IT वाला जो ज्याने 5-6 वर्ष IT काम करेल विन त्याने पगारले पण टक्कर देईन इथली आते म्हणे इन्कम आहे, मी नंबर नाही सांगाव पण आणि साड्यासनामुळेच आहे. तर मी का नको करू. मग काहीच ना म्हणून ताई तुम्ही प्रॉपर सेटअप लायसन नाही का, कुठेतरी शॉप टाका, का बरं टाकू शॉपनी गरज कोले पडत झाले, कस्टमरनी गरज राहस, कस्टमर गोया कराने ऑलरेडी मला फॉलोअर्सच म्हणा कस्टमर वी जायला तर मला बेटा ऑनलाईन ऑर्डर जाते, तर मला गरज नाही ना शॉपनी. आणि मी 40-50 हजार भाड्यातून शॉपले आणि मला काय गरज इथला ना तर मी माल भरलीसू ना. तर असं नका विचार कर, मान्य तुम्हाला मनी काळजी अरे पण कुठेतरी वेगळ्या पद्धतीतून आता हाय मग तुम्ही म्हणशात इंस्टाग्राम पैसा देसून ताई तुम्हाला इंस्टाग्राम काही कोले पैसा देसेन, जरी इंस्टाग्राम पैसा देतं ना तरी पण प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक वस्तू व्यक्तीने जागा दुसरी वस्तू व्यक्ती लेतच राहस. हाय होऊन तर आपलं टिकटॉक ते पण गयच ना, तसं एक दिन इंस्टाग्राम पण जावा आहे, तो इंस्टाग्राम ज्याने चालू करेल तो आपला लाईक्स व्ह्यूज ना फायदा लिहिला नाही तर आपण त्याला इंस्टाग्रामला का बनी फायदा लिहायला पाहिजे. तर मला फॉलोअरच म्हणा कस्टमर वी जायलेत, त्यामुळे मला जास्त हात पाय मारायची गरज नाही. चांगले संसार करी राहणू, गरम गरम नवराले पोराले खावाल दी राहणू, घरवर द्या आणि सोबत पैसा कमाई राहणू, अध्यात्म पण चालू आहे. काय पाहिजे